पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना प्रास्ताविक 1951 ते 1956 या कालावधीसाठी भारताची पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. कालावधी 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. 8 डिसेंबर 1951 ला पंडित नेहरूंनी पहिली योजना मांडली. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, उपाध्यक्ष होते गुलझारीलाल नंदा. प्रतिमान होते पहिल्या पंचवार्षिक योजनेत हेरॉड व डोमर यांनी मांडलेले हेरॉड डोमर प्रतिमान वापरले गेले. हेरॉड डोमर प्रतिमान बिग पुश सिद्धांतावर आधारलेले होते. या प्रतिमानानुसार अर्थव्यवस्थेत मोठी भांडवली गुंतवणूक केली तर उत्पादन वाढते. उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढते. उत्पन्नातून बचत होते. बचतीतून गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था स्वयं विकासाच्या अवस्थेत शिरते. हे प्रतिमान ध्यानात घेऊन अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करण्यात आली. मोठी धरणे, खत उद्योग, रेल्वे उद्योग यामध्ये गुंतवणूक करण्यात आली. योजनेचे नाव होते पुनरुत्थान योजना. योजनेची उद्दिष्टे राष्ट्रीय उत्पन्नात 2.1% वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य ठेवण्यात आले. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य हे NNP आधारित होते. सार्वजनिक खर्चाचे 2069 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले. फाळणीचा फटका कृषी क्षेत्राला जास्त बसला होता. कृषी आयातीवरील अवलंबता वाढत होती. ही अवलंबता कमी करणे व कृषी क्षेत्राचा विकास करणे ही मुख्य उद्दिष्टे पहिल्या योजनेत ठेवण्यात आली. त्यासाठी एकूण खर्चापैकी सर्वाधिक 31% खर्च हा कृषी व सिंचनावर करण्याचे ठरविण्यात आले. दुसरे महायुद्ध व फाळणीमुळे चलनवाढ निर्माण झालेली होती. ही चलनवाढ आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. 1955 ते 56 अखेर अन्नधान्य उत्पादनाचे 61.6 मिलियन टन लक्ष्य ठेवण्यात आले. योजनेचे यशापयश राष्ट्रीय उत्पन्नात 3.6% वार्षिक वृद्धी दर गाठता आला. लक्षापेक्षा साध्य अधिक होते. सार्वजनिक खर्च 1960 कोटी रुपये झाला. चलनवाढीचा दर खाली आला. पहिली पंचवार्षिक योजना ही एकमेव योजना ठरली ज्या योजनेत किमती कमी झाल्या. 1952 ते 53 मध्ये चलनवाढीचा दर -12.5% झाला होता. 1955 ते 56 मध्ये हा दर -5.2% होता. अन्नधान्य उत्पादन 1955 ते 56 मध्ये 66.9 मिलियन टन झाले. औद्योगिक वाढ संथ होती. 1951 मध्ये IIP 100 होता तो 1956 मध्ये 139 झाला.